माहुली फोर्ट इज ऑफिशियली क्लोज। किल्ले माहुली तुमचं स्वागत करता है। अलग अलग रस्ते से गाँव वालों के साथ जा सकते हो। मी सुद्धा सेम केलं। तो गाइस कैसे हो आप सभी लोग। आज हम बहुत टाइम के बाद मिल रहे हैं। मतलब हम लास्ट टाइम मिले थे अप्रैल के महीने में, जब मैं कोल्हापुर पे था, लिफ्ट मांगते हुए घूम रहा था। और अभी मैं हूँ मुंबई के कुर्ला स्टेशन पे, और इधर से मैं जाने वाला हूँ कहाँ पे, आसनगांव। अब आसनगांव क्यों जाने वाला हूँ, क्योंकि आज हमारा जो टूर है वो होगा माहुली फोर्ट के लिए। तो अभी माहुली फोर्ट में इधर से आप मुंबई से कैसे जा सकते हैं, उधर से क्या खर्चा है, क्या ट्रैवलिंग है, अब उधर उधर से फिर आपको कितना टाइम जाएगा फोर्ट चढ़ने के लिए, उधर से फिर आपको क्या कंडीशन है अभी उधर के, वो सब मैं आपको बताऊंगा। पर उसके पहले आपको इस चैनल को सब्सक्राइब करना पड़ेगा, क्योंकि 200 सब्सक्राइबर्स बहुत जल्दी हिट होने वाले। तो प्लीज़ जल्दी से सब्सक्राइब करो। और अभी तक ट्रेन आई नहीं है, सो हम ट्रेन की राह में देख रहे हैं। और ये मेरा नया लुक भी है। जब आपने मुझे लास्ट टाइम देखा था तब मैं एक हैट पहना हुआ था, बट अभी देखना ये नया लुक है मेरा। अगस्त का महीना और माहुली फोर्ट, मजा आएगा। तो गाइस अभी मैं आ चुका हूँ आसनगांव। तो अभी अभी बजे है 10:10 हो चुके हैं ऑलमोस्ट। तो अभी हम इधर से पहले तो ब्रेकफास्ट करेंगे। उसके बाद हम लोग क्या करेंगे पता है कि उसके बाद हम ऑटो ढूंढेंगे और फिर जाएंगे हमारे डेस्टिनेशन जो है माहुली फोर्ट। तो सबसे पहले कुछ तो ब्रेकफास्ट के लिए ढूंढते हैं, क्योंकि बहुत भूख लगी है। और उसके बाद हम डिटेल में आपको मैं बताता हूँ कि कैसे आप जा सकते हैं। जस्ट लुक एट द व्यू। आसनगांव क्या लग रहा है, बारिश भी मस्त गिर रही है। तो यस, थैंक यू। मेरा एक दोस्त है, उसने मुझे ये सेल्फी स्टिक एंड माइक दिया है। उसका नाम है अरविंद। सो थैंक यू अरविंद फॉर दैट। और अभी जल्द से जल्द, क्योंकि ऑलरेडी 10:30 हो चुके हैं और इधर से और 40 मिनट का ऑलमोस्ट रास्ता होगा, तो मैं देर नहीं करना चाहता। 2-3 घंटे का ट्रैक भी है, जाना है और आना। तो गाइज अभी मैं रिक्शा वाले से पूछा, उसने 250 फेयर बताया। 1 हो, 2 हो, 3 हो, 4 हो, 250 रुपीज़। और इधर से शाहपुर बस स्टैंड है पास में, तो 250 रुपीज़ फॉर 1 पर्सन, नॉट फॉर दी। बजट फ्रेंड ट्रैवल करना है तो बस से जाएंगे। अभी हम शाहपुर बस डिपो है, तो देखते हैं क्या है, बट बजट फ्रेंडली ही ट्रैवल करेंगे। देखिए दोस्तों, इधर इनकी एक संगठन है, इधर इनका फेयर लिखा है पूरा। तो किले माहुली 250 रुपीज़। तो गाइज़ मैंने अभी ब्रेकफास्ट कर लिया है, बट द थिंग इज़ अभी मैं ये रोड पे चल के जा रहा हूँ। आपको तो पता ही है मैं बजट फ्रेंडली ट्रैवल करता हूँ। तो इधर से मैं मेन रोड पे जा रहा हूँ, क्योंकि 250 बहुत ज़्यादा होते हैं एक बंदे के लिए। और मेन रोड से मैं कुछ चीप देखता हूँ वरना मैं मुंबई कोल्हापुर जैसे लिफ्ट मांग के गया था, वैसे भी जा सकता हूँ। बट लेट्स सी, अगर मिलता है तो अच्छा ही है। तो अभी मैं मेन रोड पे जा रहा हूँ। ज़्यादा नहीं, बस ज़्यादा से ज़्यादा 10 किलोमीटर होगा कुछ। इधर के लोकल बोले 7-8 किलोमीटर है। तो देखते हैं अभी क्या है। भरपेट नाश्ता हो गया और अभी वो एनर्जी फिर से फील हो रही है। बाय द वे, ये है जिला परिषद की शाला। मतलब जो महाराष्ट्रियन है उनको पता ही होगा कि क्या ओजी होता है, ये सब खिचड़ी आता है। एनीवे, इधर से अभी मैं मेन रोड जा रहा हूँ और अभी 11 बजे होंगे ऑलमोस्ट लगभग। मेरा वॉच भी टूट गया है मेरी गलती से बहुत पहले ही, तो आई हैव नो वॉच। बट एनीवे 11 तो बजे होंगे अभी।
माहुली फोर्ट इज़ ऑफिशियली क्लोज, वो बंद है किला। इधर से जो मेन एंट्रेंस है ये तानसा वाइल्ड लाइफ सेंचुरी के फॉरेस्ट्री में आता है, तो ये ऑफिशियली बंद है। तो आप 31 अगस्त के पहले माहुली फोर्ट पे नहीं जा सकते। बट इधर मतलब इधर सिर्फ एक ही ये नहीं है, रास्ता नहीं है, आप अलग अलग रास्ते से गांव वालों के साथ जा सकते हो, बट ऑन योर ओन रिस्क। सो आई हैव टू ऑप्शंस नाउ। आज का मैं दिन तो वेस्ट नहीं करने वाला, या तो मैं किसी गाँव वाले की मदद लूँगा या मैं प्रबलगढ़ जाऊँगा पनवेल। तो चलो देखते हैं अभी क्या होता है। इधर से एक छोटा रास्ता तो है, चलो देखते हैं, जाते हैं। कल इधर के जो विलेजर्स है उनके साथ जा रहा हूँ, लेट्स सी, एक्सपीरियंस देखते हैं अभी क्या होता है। गाइस सी, ये ब्यूटीफुल व्यू देखो आप, मस्त है ना? हाँ आई नो मस्त है, बट अभी आधा भी कंप्लीट नहीं हुआ है, तो ऊपर से क्या व्यू होगा हू नोज। जस्ट लुक एट द व्यू गाइज, काय व्यू आहे, कोकणात आल्यासारखं वाटतंय। ये देखो व्यूज देखो। तुम्हाला माहिती आहे मला ट्रॅकिंग का आवडते? एक तर आहे माझा स्टॅमिना, आणि एक तर हा व्यू। तानसा वाइल्ड लाइफ सँक्च्युरी, अमेझिंग, काय व्यू आहे हे बघा। किल्ले माहुली आणि पूर्ण तानसा अभयारण्यात एकटा मजा आहे, पण पुढे 3 लोक आहेत, तसं एकटा नाही, आता लांब लांबपर्यंत मी एकटाच आहे। अमेझिंग। किल्ले माहुली तुमचं स्वागत करत आहे। खरं कुत्र्यांना घाबरतो, अख्ख्या आयुष्यात कशालाच नाही घाबरत, पण कुत्र्यांना घाबरतो मी, पण आता ते पण डर जातोय असं मला वाटतंय। सो यासाठी तुम्ही प्रवास करत राहा मित्रांनो, कारण की कुठली भीती कधी जाईल हे सांगता नाही येत, पण नक्की आता नाही नाही, मी व्हेजिटेरियनच आहे। जेवण छान होतं, जेवण छान होतं। जेवण छान म्हणजे ते 2 लोकांसाठी तुम्ही बनवलेला, पण आता ते राहिला, मग तुम्ही मागला म्हणून तुम्हाला दिला। नाही, खूप छान होतं जेवण। थँक्यू थँक्यू। ताट थाट बघा, ताट एकदम। आम्ही येऊ पुन्हा कधीतरी। मित्रांनो तो बघा माहुलीचा किल्ला, आणि बाय द वे
खरं सांगू तर मी हिंदीमध्ये जो व्लॉग सुरू केलेला, जो व्लॉग मी हिंदीमध्ये सुरुवात केलेला, त्याची एंडिंग मी मराठीमध्ये करतोय. कारण की मला एक कळालं मित्रांनो, हिंदीमध्ये ती बोलताना आपलेपणा मला तो नाही जाणवत, जो की मला मराठी बोलताना जाणवतो. मला हिंदी बोलताना तो उत्साह नाही जाणवत. आपली मे बी हिंदी बोलण्याने ऑडियन्स ठीक आहे नॅशनल असेल, बट मराठीमध्ये जे आपण बोलतो ना ते खरंच मराठी आहे. बट एनिवे, आज आपला इथे ट्रेक झालेला आहे ओव्हर. तिकडे आहे आपलं मस्त असं माहुलीचा किल्ला आणि इकडे आहे त्यांचे खटारे रस्ते. सो येस, यांचे रस्ते काही एवढे खास नाही दिसत आहेत. हे बघा. सो बघा ना, म्हणजे एवढं सुंदर किल्ला आणि एवढे खटारे असे रस्ते आहेत हे. टू बी ऑनेस्ट, याच्यामुळे लय इकडच्या गावकऱ्यांना पण त्रास होतो आहे. आणि तो त्रास आम्हाला सुद्धा झालेला. बट एनिवे, इथं माझा मित्रसुद्धा आहे जो लपायचा प्रयत्न करतो सकाळपासून. बट ठीक आहे, ह्याच्याच तो माईक आणि स्टँड होता. ह्याच्या पुढे मी हा चॅनल जो आहे तो मराठीतच सुरू ठेवणार आहे. मी आज हिंदीमध्ये ट्राय केलेलं. आय नो सडन चेंज आहे, बट हॉनेस्ट राहिलेलं बरं. आणि चला आता चालत निघालो. इथून एक सुमारे 9 किलोमीटर आसनगाव लांब आहे आणि याची घरी जाऊन लागणार आहे चांगलीच वाट. सो मला जाण्याआधी ही गोष्ट रेकॉर्ड करायची नक्कीच होती. बाय द वे, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आपल्या मागे जो आहे तो आहे माहुली किल्ला. एक नंबर किल्ला आहे, खूप अंडररेटेड आहे मी बोलेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा 1661ला मे बी जिंकलेला. बट एनिवे, सो जेव्हा तुम्ही माहुली किल्ल्याला याल, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही 1 सप्टेंबर नंतर या. दुसरी गोष्ट, इकडे ह्यांचे फिक्स रेट असतात रिक्षावाल्यांचे 250 रुपीज. आणि इकडं बसची अशी काही सोय नाही भेटणार तुम्हाला या एरियामध्ये स्पेसिफिकली, कारण की हा थोडा डेझर्टेड एरिया पडतो. आहे केलं त्यांनी, तो त्यामुळे हा थोडा कसा डेझर्ट एरिया, म्हणजे एक इकडे जास्त बस नाही आहेत. त्यामुळे इकडच्या ज्या रिक्षा आहेत ना, त्याच इकडं त्यांची हे तुम्हाला रिक्षानेच यावं लागणार आहे. ते रिक्षाचं भाडं 250 रुपये फिक्स आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी मला सांगायची आहे ती आहे की एक साधारणतः हे 9 किलोमीटर असेल मे बी. आणि तुमच्यावर आहे, जर तुम्ही प्रायव्हेट गाडीने येते तरी तिकडे पार्किंगला जागा आहे. त्याच्यानंतर आता सध्या तरी माहुली किल्ला हा बंद आहे. पण आता तुम्ही जेवढेही व्हिडिओ बघता आहात जे ऑगस्ट महिन्यात येतील ते सगळे काय करतात माहीत आहे का? मी तुम्हाला रिॲलिटी सांगतो. काय होईल आय डोंट नो, बट स्टील मी तुम्हाला ती रिॲलिटी सांगतो. जे इकडचे गावकरी आहेत, तर गावकऱ्यांना माहितीच आहे की किल्ल्यावर कसं कुठल्या वाटेने जायचं, तर त्या गावकऱ्यांची मदत घेतात. मी सुद्धा सेम केलं, कारण की तुम्ही जेव्हा एवढा लांब येता तेव्हा ती डिसअपॉइंटमेंट थोडी वेगळी हिट करते. बट एनिवे, तिसरी गोष्ट अशी आहे की हा किल्ला एवढा रिस्की नाही. विकटगड एवढं, म्हणजे मी विकटगडला गेलो तेवढं तो रिस्की नाही, बट हा थकवणारा किल्ला खूप आहे. कारण की हा सुमारे 3 किलोमीटरचा ट्रेक आहे. त्यात पण कसं माहिती आहे का, की जंगलातून जाता तर कधी एकदम रॉक्स येतात, तर कधी तुम्हाला स्टीप चढाई असते. सो एक मिक्स लेवलचा ट्रॅक आहे हा. आणि मी तुम्हाला एक नक्की सांगेन, म्हणजे मी वाचलेलं आहे त्याच्या आधी, की इथे लिचेस असतात. लिचेस म्हणजे काय, रक्तपिपासू किंवा जळूसुद्धा म्हणतात त्याला. सो लिचेससुद्धा इथे असतात. बट आतापर्यंत माझ्या अंगावर मला एकसुद्धा नाही दिसली. बट स्टील मी इन केस 1 किलोची मिठाची पॅकेट कॅरी करत होतो. मी आता इथे का रेकॉर्ड करतो आहे मला हे सांगायचं आहे की ह्या चॅनलवर आतापासून मी मराठी ब्लॉगिंगच करणार आहे. बिकॉज आय लव्ह दॅट, नॉट बिकॉज ऑफ फेम, बिकॉज इट्स आय जस्ट लव्ह दॅट. कारण की हे चॅनल जे आहे, अरे हां मिठाची पॅकेट पुढे हां हे बघा, तर आम्ही हे घेऊन फिरत होतो जस्ट इन केस. मेरे पैसे का. आणि मला अजून एका माणसाला थँक्यू म्हणायचं आहे, ज्याच्यामुळे म्हणजे मी इथं आधी एकटाच याचा विचार करत होतो. आता माझा मित्रसुद्धा आला, तो कॅमेऱ्यामध्ये यायला थोडा लाजत होता. सकाळपासून एवढी सुरुवात काही चांगली नाही झाली. सर्वात पहिली गोष्ट, मी विचार केला की हा ब्लॉग हिंदीमध्ये शूट करेन. हिंदीमध्ये मी जसं शूट करायला गेलो ना मित्रांनो, बट मी ठीक आहे, मी मे बी जास्त जणांपर्यंत पोहोचेन, जास्त लोक कॉन्टेंट आवडेल, वॉट एव्हर, बट त्यात मला आनंद नाही भेटत आहे.
सो आणि माझी हिंदी पण एवढी अशी वाईट नाही, एवढी चांगलीही नाही, पण एवढी अशी वाईट नाही. बट एनिवे या गोष्टी सगळ्या मी अशा यासाठी बोलतो आहे की मी पुढे मराठीतूनच करणार आहे कंटिन्यू, बिकॉज आय लव्ह इट. आणि ह्या निसर्गासोबत काय बोलणार. रोम रोम भाइयों. तो फोनवर नाही बोलत आहे. ये ना अरविंद. सो हा माझा मित्र आहे अरविंद लोखंडे, ज्याचे हे काय म्हणतात ह्याला काय म्हणतात सामान ट्रायपॉड. हा ट्रायपॉड, ज्याचा माईक होता, ज्याचा तो सेल्फी स्टिक होती. क्रश ब्ला बघते ब्ला. ना माझे व्हिडिओ. अबे साले. माझी क्रश बघते का नाही. हे सुधारणार नाही. बट एनिवे कसं आहे माहिती आहे का. सो थँक्यू सो मच अरविंद, थँक्यू सो मच. कारण की मी एकटा हे एवढं करू नसता शकला. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन, मी कुत्र्यांना खूप घाबरतो पर्सनली. बट जसं तुम्ही हा सीन बघाल म्हणजे कुत्र्याने स्वतःहून हँडशेक करत दिला, ती भीतीसुद्धा कमी झाली. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन, प्रवास करा. मे बी तुमच्या अनेक भीती असतील ज्या त्या प्रवासाने जातील, त्याचं माहीत नाही. पण आता अरविंदच्या घरी जाऊन वाट लागणार आहे हे मला माहिती आहे चांगल्यापणे. आणि मी ह्याला अचानक बोललो, रोम रोम भाइयों. सलमान भाई का फॅन हो, डरता नहीं किसी से. गाडीवाला येला होता तिकडून. मी आता अचानक असं रस्त्याच्या मध्ये बोललो, कारण की मला संध्याकाळ खूप आवडतं ॲक्च्युली. सो रस्ता आवडतो. मला संध्याकाळ आणि रस्ता खूप आवडतात. आणि आय एन्जॉयड इट विथ माय फ्रेंड, विथ ऑल ऑफ यू. इवन दो मी सुरुवातीला थोडी माती खाली असली, बस यापुढे मी आता जेवढे पण ब्लॉग्स येतील ते 100% मराठीत असतील आणि मी माझा बेस्ट कॉन्टेंट देण्याचा तिकडे प्रयत्न करेन. बाय द वे तुम्ही लाईक करा व्हिडिओला, सबस्क्राईब करा नक्की चॅनलला, कारण की आपण 200 सबस्क्रायबर्सच्या जवळ आहोत. आणि आपल्याला अनेक प्रवास करायचे आहेत. फक्त महाराष्ट्रात ऑफकोर्स आपल्याला महाराष्ट्र फिरायचं आहे. ते कसं फिरायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. महाराष्ट्राच्या नंतर आपल्याला आपला भारत देशसुद्धा फिरायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जगसुद्धा फिरायचं आहे. सो एक दिवस हे सगळं नक्की पॉसिबल होईल. सो थँक्यू सो मच अरविंद. हा जरा मस्तीच्याच मूडमध्ये असतो नेहमी. बघतेस ना, क्रश देख रही की नाही. हां, बट थँक्यू सो मच अरविंद. मे बी मला आज खूप गोष्टी नव्याने समजल्या की मी काय केलं पाहिजे. मी विचार केलेला सकाळी की नाही, मला हिंदी ऑडियन्ससुद्धा हवी आहे. बट हिंदी ऑडियन्स कशाला. मे बी माझ्याकडे ऑडियन्स असेल, पण समजा माझं यूट्यूब चॅनल ग्रोसुद्धा झालं, बट त्यात मला आनंद नाही. सो ही गोष्ट मी माझ्या आनंदासाठी करायची ठरवली. सक्सेस होईल नाही होईल ती नंतरची गोष्ट. बट एकदा हा व्ह्यू बघा आता. आणि मी हा व्लॉग इथेच संपवतो आहे. थँक्यू सो मच. आय डोंट नो तुम्ही इथपर्यंत बघितलाय ना बघितलाय, बट थँक्यू सो मच. बाय. हे बघा एडिटर तुम्ही. शेवटी चांगलं गाणं टाक. अबे साले.